आता सांगा, काम करताना तोंडावर काय काम राहतं का? मुखाने काय करायचं, मनात ज्याला मौन आहे त्यांनी मनात काय करायचं, जप करायला आपल्या मंत्राचा. आणि ज्यांना मौन नाही ते काय करू शकतात, मोठ्यानेही ते जप करू शकतात सामुदायिक ठिकाणी. अशा रीतीने बघा आपण म्हणतो एका घावामध्ये 2 पक्षी गेले, म्हणजे एकाच वेळेला 2 प्रकारचा लाभ श्रमदानाच्या माध्यमातून होऊ शकतो. नवे जसं म्हणतात, नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊला पावले. जर नामस्वर करताना आपण जर गुरुची वाट चाललो बरं का, तीर्थयात्रेची वाट चालली तर काय म्हणले, नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊला पावले. म्हणजे प्रत्येक पावलाला यज्ञाचं पुण्य बघा केव्हा प्राप्त होऊ शकतं, नामस्वर बघा केल्याने. आणि त्याप्रमाणे श्रमदान करताना जसं म्हणतो ना, नाम घेता वाट चाले, तसं श्रमदान करताना जप चाले तर त्यालासुद्धा यज्ञ अनेक पटीनं बघा पुण्य आपल्याला प्राप्त होऊ शकतं. जसं स्नानाचं पुण्य सांगितलं जाय की नाही, घरी स्नान केलं त्याचं एकपट पुण्य आहे बरं समजा. तेच स्नान कुठे केलं आपण, विहिरीवर केलं त्याचं दुप्पट पुण्य. ते स्नान आपण एखाद्या तळ्यावर केलं चौपट पुण्य. त्याच्यापेक्षा किंवा आपण एखाद्या नदीवर केलं त्याचं 5पट पुण्य. त्यापेक्षा आपण एखाद्या तीर्थक्षेत्रावर केलं त्याचं पुण्य आणखी 10 पट आहेत. आणखी आपण एखादी संगमाच्या ठिकाणी स्नान केलं त्याचं 10 पट 12 पट पुण्य. त्याच्या आणखी आपण त्रिवेणी संगम पुण्य केलं, स्नान केलं, किती पुण्य आहेत, अनेक पटीचं पुण्य. त्याहीपेक्षा आपण गुरुच्या स्नानावर गुरुच्या स्थानावर आपण स्नान केलं तर त्याचं पुण्याची आपण त्याच्या पुण्याची गणनाच बघा करता येणार नाही. कारण आपण म्हणतो एकनिष्ठ भाव माझा सद्गुरू चरणापासून त्यात सर्व तीर्थ आले. म्हणून इथं जर स्नान केलं बाबांच्या आश्रममध्ये तर सर्व तीर्थामध्ये स्नान केलं पुणे. लक्षात येणार का आश्रमामध्ये, म्हणजे बघा दररोज तुम्हाला की पुण्य होऊन राहील बरं का अनेक माध्यमातून. मग तुम्ही नदीवर करा स्नानवर, काही नदीवर करा, इथं विहिरीवर करा, मोठीच्या पाण्याखाली करा, नळाखाली करा, हापशा हँडपंपाने करा, कोणत्या माध्यमानं काय, किंवा टँकरच्या गाव पाण्याने करा, कोणत्याही करा. कारण इथलं कोणतं जेल आहे हे तीर्थ लक्षात घ्या. अशा रीतीने हा महिमा स्नानाचा महिमा सांगितला जातो. त्याप्रमाणे जसं जपाचा महिमा सांगितला जातो, जप जसा आपण मोठ्याने केला त्यात 1 पट पुण्य, त्याच्या दुप्पट पुण्य तर आपण काय केलं, डोळे झाकून केला त्याच्यापैकी डबल त्याच्यापैकी 10 पट पुण्य किती आहेत, कशामध्ये आहेत, मनामध्ये केला, नंतर ध्यानामध्ये केला. लक्षात द्या, जो जास्तीत जास्त बघा पुण्य जसं ध्यानामध्ये जप केल्याने होत असतं. त्याप्रमाणे इथे बघा श्रवण करताना आपण काय केलं, नामस्मरण करून जर काय केलं, श्रवणदान केलं तर त्याचं बघा अनंत पट पुण्य त्या ठिकाणी सांगितलं आहे.